ओम श्री परमात्मने नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार. आज मी आपल्याला गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाबद्दल सांगणार आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्याला सगळ्यांना आवडला तर तो पुढे आपण चालू ठेवू शकतो. श्लोक पहिला, अध्याय पहिला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अर्थ पाहूया. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्मक्षेत्र असे जे कुरुक्षेत्र आहे तेथे युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले ते मला सांग. आता विवरण पाहूया. धृतराष्ट्राचे या प्रश्नातच त्याचे मनात त्याचे पुत्रांविषयी असलेले प्रेम, मोह व चिंता दिसून येते. ज्ञानदेव म्हणतात, तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. या धृतराष्ट्राला त्याचे राज्य टिकून राहण्याची, त्याची मुले सुरक्षित राहण्याची चिंता आहे. धृतराष्ट्र हा एक कुरुकुलातील राजा आहे. तो जन्मापासून अंध आहे. धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ आहे धृत अधिक राष्ट्र. धृत म्हणजे धरून ठेवणे. जे राज्य आपल्या अधिकारात नाही, जे परकीयांकडून कपटाने, पाशवी बळाने मिळवलेले आहे, ते राज्य आपल्याच ताब्यात निरंतर कसे राहील याचा सतत प्रयत्न करणे, त्याचीच काळजी करणे व ते आपल्या अधिकारात ठेवणे, असे हे काम धृतराष्ट्राने आयुष्यभर केले आहे. तो राज्यसत्तेला चिकटून बसला आहे. आता हे राज्य हातून जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याची काळजी त्याला वाटत आहे. धृतराष्ट्र हा जन्मतःच अंध आहे. याला चर्मचक्षु नाहीत. त्याचबरोबर तो पाशवी बळाने अधिकच अंध बनत गेला. याच बळाचे जोरावर दुसऱ्याचे धन, संपत्ती, राज्य, प्रसंगी स्त्री अपहरण करणे व ते आपण उपभोगणे, या सर्व गोष्टींनी माणूस आणखीच अंध होतो. तो गर्वाने, मदाने उद्दाम बनतो. मग त्याची हाव दिवसेंदिवस वाढतच जाते. त्याला सीमा उरत नाही. अशा माणसाला न्याय अन्याय, धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य, नीती अनीती, युक्त अयुक्त याचा विचार किंवा विवेक सुचत नाही. अशा आंधळ्यांचा चर्मचक्षुशी संबंध नसतो. हा धृतराष्ट्र मात्र दोन्ही बाजूंनी अंधच आहे. त्याचे शारीरिक अंधत्वाबरोबरच मानसिक आणि आत्मिक अंधत्व आहे. ते फार भयंकर आहे. असे लोक स्वतःबरोबरच त्यांचे संगतीत असलेल्या सर्वांचे नुकसान करतात. याचे मुलगे देखील असेच एकापेक्षा एक होते. त्यांचे शौर्य व बुद्धी दुष्ट हेतूंसाठी उपयोगात आणली गेली. असे हे शौर्य व बुद्धी जगात दुःख वाढविते, स्वतःची पण अधोगती करून घेते. येथे पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य यांचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. हे सर्व ज्ञानी, शूर, तेजस्वी, धर्मशील असे होते. तसे पाहिले तर ते प्रातस्मरणीय, अनुकरणीय, वंदनीय आहेत. अशा लोकोत्तर पुरुषांनी असत व अनिती अशा पक्षाची बाजू घेणे कितपत समर्थनीय म्हणता येईल. परंतु आत्तापर्यंत त्यांचे सर्वच आयुष्य धृतराष्ट्र व त्याचे वंशाचे हितासाठी त्यांनी
खर्च केले आहे. या कौरव कुलाचे रक्षणासाठी भीष्माचार्य तर वचनबद्ध होते आणि आता निर्णायक क्षणाचे वेळी पक्ष बदलणे योग्य ठरले नसते. तसे करण्यात पुरुषार्थही नव्हता. केवळ मरणाचे भयाने त्यांनी पक्ष बदलला असा कलंक त्यांना लागला असता. अशा रीतीने त्यांनी सुद्धा या लोकांची साथच दिली. हेच ते सामुदायिक पाप म्हणता येईल. सज्जनांचा दुबळेपणा, ज्ञानी लोकांचा अलिप्तपणा समाजाची नेहमीच हानी करतो. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. परशुरामाने या पृथ्वीवरील दुष्ट क्षत्रियांचा संहार केला होता व त्यानंतर येथे येऊन त्याने पितृतर्पण केले. तसेच जिंकलेला सर्व भूभाग त्यांनी कश्यप ऋषींना दान दिला. येथे अनेकांनी तप केले, तसेच देवांनी यज्ञ केले, म्हणून हे धर्मक्षेत्र आहे. येथे इंद्राने कुरु राजाला वर दिला की या जागेवर जो तप करेल तो स्वर्गात जाईल. तसेच या भूमीवर युद्ध झाल्यास येथे ज्यांना मरण येईल तेही स्वर्गात जातील. कुरूंचे अखत्यारीत हा भूभाग होता. या सर्व कारणासाठी हे कुरुक्षेत्र. आता क्षेत्र म्हणजे काय? तर क्षेत्र म्हणजे जमीन. युद्धात मरण आलेल्यांना स्वर्ग मिळावा म्हणून या क्षेत्राची, ह्या भूभागाची युद्धासाठी निवड केली गेली. समवेता युयुत्सवः. दोन्ही सैन्यांसह युद्धाचे इच्छेने एकत्र आलेले कौरव व पांडव. मामकाः पांडवाश्चैव. येथे मामकाः म्हणजे माझे पुत्र असा स्पष्ट अर्थ आहे. धृतराष्ट्र वरवर असे दाखवत असे की पांडव हे मला अधिक प्रिय आहेत. ते माझा धाकटा बंधू पंडू याचे पुत्र असले तरी माझे त्यांच्यावर पुत्रव्रतच प्रेम आहे. इतका की तो स्वहित विसरला. पण प्रत्यक्षात काय आहे की त्याच्या स्वतःच्या मुलांवरच जास्त प्रेम होते आणि त्या प्रेमाने तो आंधळा झाला होता. त्याचे अंतःकरणातील खरी गोष्ट येथे मामका या पदाने व्यक्त होते. कसे आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. मनात जे असते तेच बाहेर तोंडातून मुखातून आपल्या व्यक्त होते. आणि पांडव ते पंडूचे 5 पुत्र असे म्हणण्यातच दुजाभाव व्यक्त होतो. किम कुर्वत. किम या शब्दाचे 3 अर्थ होतात: विकल्प, निंदा आणि प्रश्न. येथे प्रश्न हाच अर्थ अभिप्रेत आहे. ते काय करीत आहेत असा याचा अर्थ आहे. थोडक्यात धृतराष्ट्राचे मामकाः पांडवाश्चैव या 2 शब्द उच्चारण्यात त्याचे मनातील त्यांच्याबद्दलचा राग, द्वेष व्यक्त होतो. आपपर भावना खऱ्या अर्थाने स्पष्ट होऊन हीच भावना या युद्धाला कारणीभूत ठरली आहे असे लक्षात येते. हा पहिल्या श्लोकाचा मला समजलेला अर्थ. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 1, श्लोक 2. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. अर्थ पाहूया. संजय म्हणाला, त्यावेळी पांडवांची सेना व्यूह रचून सिद्ध झाली आहे असे पाहून राजा दुर्योधन आचार्यांच्या जवळ जाऊन म्हणाला. विवरण पाहूया. दुर्योधन आचार्यांच्या जवळ जाऊन काय सांगतोय ते आपण ऐकूया. त्याआधी युद्धाची कशी तयारी केलेली आहे त्याचाही विचार करूया. युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी पितामह भीष्म सेनापती असल्याने त्यांनी कौरव सैन्याची व्यूहरचना केली होती. त्यांची प्रचंड सैन्याचा पतत्री नावाचा व्यूह रचला होता. हा व्यूह पक्षाच्या आकारासारखा असतो. कोणत्याही बाजूला त्याचे तोंड पटकन वळवता येते.
त्यामुळे शत्रू सैन्याला त्यांच्यावर हल्ला करणे अवघड जाते. मात्र पांडवांचे सैन्य थोडे होते. धृष्टद्युम्न या पांडवांचे सेनापतीने वज्र नावाचा व्यूह रचला होता. हा व्यूह सुईसारखा अणकुचीदार असल्याने शत्रू सैन्यावर हल्ला चढविण्यासाठी खूपच उपयुक्त असतो. आणि हे सर्व पाहून धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन आचार्य द्रोणांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलू लागला. येथे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे की सैन्याचे सेनापती या नात्याने शिवाय कुरुकुलातील सर्वात ज्येष्ठ व श्रेष्ठ असे पितामह भीष्म रणांगणावर होते. आचार्य द्रोणांचे जवळच आपल्या रथात असताना दुर्योधनाने त्यांचेशी म्हणजे भीष्मांशी बोलण्याच्या ऐवजी तो आचार्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्याशी बोलू लागला. याचा विचार केला तर असे लक्षात यायला पाहिजे की आचार्यांच्या मनात पांडवांच्याबद्दल विशेष प्रेमभाव होता. त्यातल्या त्यात अर्जुनावर त्यांचा विशेष लोभ होता. त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधन सर्वप्रथम त्यांचे जवळ गेला. सर्व कौरव पांडवांचे ते गुरु होते, म्हणून त्यांना प्रथम वंदन करणे तर संयुक्तक होते. आणि महत्त्वाचे कारण असे होते की पितामह भीष्म हे कुरुकुलातील आहेत. ते दुर्योधनाशी रक्ताच्या नात्याने बांधलेले आहेत. शिवाय ते कुरुकुलाशी वचनबद्ध आहेत. पण द्रोणाचार्यांचे मात्र तसे नव्हते. ते पहिल्यापासून अर्जुनाचे बाबतीत पक्षपाती आहेत असे दुर्योधनाला नेहमीच वाटत आलेले होते. दुर्योधनाला त्यांना दाखवून द्यायचे आहे की त्यांचे मनातही आचार्यांच्याबद्दल आदराची प्रेमाची भावना आहे. आता या निर्णायक युद्धात त्यांनी कौरवांशी पक्षपातीपणाने वागू नये म्हणून तो सर्वप्रथम त्यांचे जवळ जाऊन हात जोडून त्यांना विनंती करत होता. इथे संजयाने धृतराष्ट्राला खुश करण्यासाठी दुर्योधनाचा उल्लेख राजा असा केलेला आहे. मात्र दुर्योधन हा राजा नसून तो युवराज होता. तरीसुद्धा संजयाने त्याला राजा म्हटले आहे. धन्यवाद. श्लोक 3. पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अर्थ: हे आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपद राजाचा पुत्र धृष्टद्युम्न आहे. त्याने पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना केलेली आहे. तो पांडवांचा सेनापती आहे. विवरण पाहूया. आचार्य द्रोणाचार्य हे पांडव व कौरवांचे गुरु आहेत. त्यांना आदरपूर्वक आचार्य म्हणून दुर्योधन जणू आठवण करून देत आहे की आपण तर आम्हा सर्वांचे गुरु आहात, पण पांडव आपल्यासमोर शत्रू म्हणून लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे लक्षात घेऊन आचार्यांनी तो जुना प्रेमभाव सोडून द्यावा आणि कौरवांसाठी मनापासून युद्ध करावे. तव शिष्येण धीमता. कौरव पांडवांप्रमाणेच द्रोणाचार्यांनी द्रुपद राजाचे विनंतीस मान देऊन त्याचा पुत्र धृष्टद्युम्न ह्यालाही धनुर्विद्या शिकवली होती. हा द्रुपदपुत्र शूर तर आहेच, पण तो बुद्धिमानही आहे. त्याने जणू तुम्हाला मारण्यासाठीच तुमच्याकडे विद्या शिकली आहे. तुमची विद्या तुमच्यावरच तो उलटविणार आहे आणि पुढे युद्धात त्याचेकडूनच द्रोणाचार्य मारले गेले. द्रुपदपुत्र येथे धृष्टद्युम्नाचे ऐवजी दुर्योधनाने मुद्दामच राजा द्रुपदपुत्र असा शब्दप्रयोग केलेला आहे. द्रुपद व द्रोण हे एका गुरुकुलात शिकलेले बालपणाचे मित्र, पण द्रुपदाने मोठेपणी ती मैत्री झिडकारली. त्याने द्रोणाचार्यांना दरिद्री ब्राह्मण म्हणून भर दरबारात हिणवले, त्यांचा अपमान केला. पुढे द्रोणाचार्यांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या शिष्याकडून द्रुपद राजाचा पराभव केला आणि त्याला बांधून आणले व त्याचे अर्ध राज्य घेतले आणि त्याला सोडून दिले. अर्थात हा अपमान द्रुपद राजा विसरणार नव्हता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी
आणि द्रोणाचार्यांना मारण्यासाठी द्रुपद राजाने एक विशिष्ट प्रकारचा यज्ञ याज व उपयाज या ऋषींकडून करवून घेतला. या यज्ञातून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तोच पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आहे. याच यज्ञातून एक कन्या निर्माण झाली, ती याज्ञसेनी म्हणजेच द्रौपदी. हिचा कौरवांनी भर सभेत अपमान केला होता आणि कदाचित हे सुद्धा या युद्धाचे एक मोठे कारण आहे. वर सांगितलेले याज व उपयाज्य हे दोन ऋषी मोठे वैज्ञानिक होते. त्याला यज्ञकुंड म्हटले आहे. ते एक प्रकारचे विज्ञान पात्र होते. यामध्ये फक्त पुरुष बीजापासून निर्मिती करण्यात आली होती. इतकेच नाही तर या पुत्राची निर्मिती एका विशिष्ट हेतूसाठी केलेली होती. द्रुपद राजाला शूर व बुद्धिमान पुत्र हवा होता. तशी अट त्याने या ऋषींना घातली होती आणि ती त्या दोघांनी मान्यही केली होती. हवा तसा पुत्र देण्या इतके विज्ञान त्यांना अवगत होते. आपल्या काळात मुलगा किंवा मुलगी असे टेस्ट ट्यूब बेबीद्वारे निर्माण केले जाते, पण यात नेमके हवे तेच होते असे घडत नाही. येथे हे भारतीय वैज्ञानिक अतिशय श्रेष्ठ असे होते. ही सर्व माहिती मी डॉक्टर प.वी. वर्तक यांच्या पुस्तकातनं येथे उद्धृत केलेली आहे. पांडवांचे सेनापतीपद त्यांनी स्वीकारून त्यांच्या सैन्याची व्यूहरचना अशा प्रकारे केली आहे की त्यांची संख्या कौरवांच्या सैन्यापेक्षा कमी असली तरी ती खूप आहे असे भासत होते. तिचे आपण निरीक्षण करावे. ते सर्वजण युद्धासाठी उत्सुक आहेत, पण आपण त्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांचेवर विजय कसा मिळवता येईल याचाही विचार करावा. अशा प्रकारची विनंती करून दुर्योधनाने पांडव सेनेतील वीरांचे पुढील श्लोकात वर्णन केले आहे. ते आपण पुढील भागात पाहू. धन्यवाद. अध्याय पहिला, श्लोक 4, 5, 6. आज आपण या तिन्ही श्लोकांचा एकत्रित अर्थ बघणार आहोत. श्लोक क्रमांक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शव्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. तिन्ही श्लोकांचा अर्थ एकत्रितपणे पाहूया. विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंच्या म्हणजे दोरी ओढण्यासाठी खूप ताकद लागते. अशा शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो. असे विशाल धनुष्य बाळगणारे हे सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत. ते युद्धकलेत भीमार्जुनांसारखेच निपुण आहेत. म्हणजे भीष्माप्रमाणे ताकदवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेत पारंगत आहेत. महेश्वासा ह्याचा अर्थ असा आहे की विशाल आकाराचे धनुष्य ज्यांचे जवळ आहेत ते. महेश्वासा महा अधिक ईश्वास. महा म्हणजे मोठे विशाल आणि ईश्वास म्हणजे धनुष्य. असे खालील सर्व महारथी वीर पांडवांच्या सैन्यात आहेत. आता यातील जी नावं आलेली आहेत त्यांच्या प्रत्येकाची थोडी थोडी माहिती बघूया. युयुधान म्हणजेच सात्यकी हा अर्जुनाकडे शस्त्रास्त्र विद्या शिकला होता. श्रीकृष्णांनी त्यांची यादव सेना म्हणजे नारायणी सेना दुर्योधनाला दिली होती. सात्यकी यादव होता, पण तो अर्जुनाचा शिष्य असल्याने त्याचे विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पांडवांचे बाजूनी लढण्यास तो सज्ज झाला होता. अर्जुन द्रोणाचार्यांचा सर्वात आवडता शिष्य आहे. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होण्याचे शिक्षण वर त्याला आचार्यांनी दिलेला होता. पण ती कृतज्ञता मनात न बाळगता तो द्रोणांचे विरुद्ध लढावयास सिद्ध झाला आहे.
मात्र त्याचा शिष्य सात्यकी मात्र कृतज्ञता व्यक्त करत आहे. आपले गुरु अर्जुन याचे पक्षात उभा राहिला आहे. हा युयुधान या युद्धात न मरता नंतर झालेल्या यादवी युद्धात स्वजनांकडून मारला गेला होता. हा अपराजित असा आहे. त्याचा उल्लेख 17व्या श्लोकात आलेला आहे. विराट हा विराट राजा याचे राज्यात पांडव व द्रौपदी अज्ञातवासाचे काळात राहिले होते. यांची कन्या उत्तरा हिचा विवाह सुभद्राचा अर्जुन पुत्र या अभिमन्यू याचेशी झाला होता. याचेच राज्यावर स्वारी केली असता आपल्या सर्वांचा पराभव झाला होता. तेथे तुमच्यासह सर्वांची वस्त्रे याचा मुलगा उत्तर याने काढून नेली होती. आपण सर्व अपमानित होऊन त्यांचे नगरीतून परत आलो होतो. खरे तर विराट राजाबरोबर आपले कोणाचेच वैयक्तिक वैर नव्हते, पण तो पांडवांचा व्याही आहे आणि ह्या युद्धात राजा विराट, त्याचे पुत्र उत्तर, श्वेत व शंख असे सर्वजण मारले गेले होते. द्रुपदश्च महारथः हा द्रुपद राजा आपला बालपणीचा मित्र, यानेच आपला अपमान करून दरबारातून बाहेर काढले होते. त्यांचे मनात आपल्याबद्दलचा वैरभाव सतत जागृत आहे. आपल्याला मारण्यासाठी याने पुत्र उत्पन्न केला आहे. तोच आज पांडव सेनेचे नेतृत्व करीत आहे. राजा द्रुपद द्रोणाचार्यांकडून युद्धात मारले गेले. धृष्टकेतू हा शिशुपालाचा पुत्र. आता याचा मूर्खपणा तर किती आहे पहा. ज्याचे पित्याला म्हणजे शिशुपालाला श्रीकृष्णाने भर सभेत ठार मारले होते, तोच कृष्णाचे म्हणजे पांडवांचे बाजूनी युद्धाला उभा राहिला आहे. हा सुद्धा युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून मारला गेला होता. चेकितान हा सुद्धा यादवच आहे, पण तो त्याचे सेनेबरोबर आपल्याकडे न येता शत्रुपक्षाचे बाजूनी युद्धाला उभा आहे. याला दुर्योधनाने मारले. काशीराजश्च वीर्यवान हा अत्यंत शूर व महारथी आहे. काशीराजाच्या 3 कन्या अंबालिका आणि अंबिका भीष्माचार्यांनी आपल्या बंधूसाठी स्वयंवरातून पळवून आणल्या होत्या. पैकी अंबाने लग्नास नकार दिला होता. पुढे याच अंबेने शिखंडी म्हणून जन्म घेतला. द्रुपद राजाचे पोटी त्याने भीष्मांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. पितामहांचा या मोठ्या शत्रूला पर्यायाने काशीराजा सुद्धा जबाबदार आहे. हा खूपच पराक्रमी आहे आणि महाभारत युद्धात ते मारले गेले आहेत. पुरुजित कुंती भोज हे कुंतीचे भाऊ आहेत, पांडवांचे मामा आहेत. अर्थात ते आपल्या विरोधात पांडवांचे बाजूनी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून ते मारले गेले. शैब्यश्च नरपुंगवः हा मनुष्यामध्ये श्रेष्ठ बलवान आहे. तोही पांडवांचे पक्षात आहे. तो शिबी देशाचा राजा आहे. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान विक्रांत पराक्रमी वीर्यवान असा पराक्रमी युधामन्य व उत्तमौजा हे पांचाल देशातील वीर आहेत. पांचाल देश द्रौपदीचे माहेर आहे. ते अत्यंत पराक्रमी असे वीर आहेत. हे दोघे अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षण करण्यासाठी नेमलेले आहेत. हे प्रत्यक्ष युद्धात मारले गेले नाहीत, मात्र युद्धानंतर निद्रितावस्थेत असलेल्या ज्या वीरांना अश्वत्थाम्याने मारले त्यात या दोघांचाही समावेश होता. सौभद्र श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा व अर्जुन यांचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूर व महारथी आहे. याने गर्भात असतानाच चक्रव्यूहाचा भेद करण्याची विद्या आत्मसात केली होती. याने चक्रव्यूहाचा भेदही केला होता, पण कौरव सेनेने कपटाने याचेवर हल्ला केला व त्यात मागून डोक्यावर गदेचा प्रहार लागल्याने याचा मृत्यू झाला. अभिमन्यू व उत्तरा यांचा पुत्र परीक्षिती हा एकमेव वारस शिल्लक राहिला आणि पांडवांनंतर त्यानेच राज्य केले. द्रौपदेयाश्च धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव या 5 जणांचे द्रौपदीचे पोटी जन्मलेले 5 महारथी वीर अनुक्रमे प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन
युद्धानंतर अश्वत्थाम्याने झोपेत यांची कत्तल केली. सर्व एव महारथाः, हे वरील सर्व महारथी वीर आहेत. महारथी म्हणजे ज्यांचे शास्त्रांचे अध्ययन झालेले आहे, त्यांनी युद्धविद्येत प्रावीण्य संपादन केलेले आहे. 10,000 धनुर्धारी सैन्याचे संचलन ते करू शकतात आणि तेवढ्याच सैन्याशी लढू शकणारा अशा वीराला महारथी ही पदवी विशेष कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर राजाकडून बहुसन्मानपूर्वक दिली जाईल. असे हे एकूण 18 महारथी वीर पांडवांचे सैन्यात होते. दोन्ही सैन्यात मिळून एकूण 18 अक्षौहिणी सैन्य होते. अक्षौहिणीचा अर्थ बघूया. किती सैन्य असतं एका अक्षौहिणीत? ते एका अक्षौहिणीमध्ये 1,09,350 पदाती म्हणजे पायदळ, 65,610 घोडे म्हणजेच घोडदळ, 21,870 रथ व 21,870 हत्ती इतके सैन्य असेल. असे एकूण 18 अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ 40 लाख सैन्य कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज झाले होते. यानंतर श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9 मध्ये दुर्योधन कौरव सेनेचे वर्णन करत आहे. ते यानंतरच्या पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.